आणि पुढे या संदर्भातली एक मोठी बातमी येते। भोंदूबाबा अशोक खरात सोबतच्या नेत्यांच्या लागेबंधावरून राजकारण आता चांगलंच तापलेलं आहे। आणि असं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी थेट खरातच्या फोनचा सीडीआर मिळवलेला आहे। खरातचे कॉल डिटेल रेकॉर्डची ही कॉपी त्यांना आता व्हॉट्सअॅपवर मिळालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर त्यांनी ही कॉपी तात्काळ मुख्यमंत्री, डीजी आणि एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवलेली आहे। अंजली दमानी यांना मिळालेल्या या खरातच्या फोन रेकॉर्ड्समधून तो अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलाय। यामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांच्याशी सुद्धा खरातचं संभाषण झालेलं होतं असं सांगण्यात येतंय। नेमकं खरातच्या या कथित सीडीआर मधून आता काय समोर येतंय तेही आपण पाहूया। तर अंजली दमानी यांच्या हातात हा सीडीआर लागलेला आहे। याचे सगळे रेकॉर्ड्स त्यांनी मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवलेले आहेत। तर या सीडीआरचे आपण डिटेल्स पाहूया। 177 वेळा कॉल केलेला आहे रुपाली चाकणकर यांना आणि 33,727 सेकंदांचं हे संभाषण आहे अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये। तर 177 वेळा हे कॉल रुपाली चाकणकरांबरोबर झालेत। प्रतिभा चाकणकर 236 वेळा कॉल केलेला आहे। रुपाली चाकणकरांची ही बहीण आहे। तर पुढचा कॉल पहा। दीपक लोंढे 190 वेळा कॉल केलेला, 30,529 सेकंदांचं संभाषण झालंय। दीपक लोंढे म्हणजे दीपक केसरकरांचे निकटवर्ती आहेत। तर 17 वेळा कॉल झालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 इनकमिंग आहेत, तर 7 आउटगोईंग कॉल आहेत आणि 21 मिनिटांचं या कॉलमध्ये संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे। खरातचे उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेले हे कॉल, एकनाथ शिंदेंबरोबर झालेले हे कॉल आहेत, 17 कॉल झालेले आहेत। तर खरातच्या फोनचा सीडीआर दमानी यांच्या हाती लागलाय आणि त्यामध्ये आलेले हे सगळे पुरावे। 8 वेळा कॉल झालाय चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर। भाजपचे महत्त्वाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर 8 वेळा कॉल झालाय। सुनील तटकरे राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष, 8 वेळा कॉल झालेला आहे सुनील तटकरे आणि अशोक खरात यांच्यामध्ये। तर आशिष शेलार भाजपचे महत्त्वाचे नेते, 1 वेळा इनकमिंग कॉल आलेला आहे असं कळतं आहे। तर दमानी यांनी हे सगळे आरोप केलेत आणि खरातच्या फोनचा हा सीडीआर आता अंजली दमानी यांच्या हाती लागलेला आहे आणि अंजली दमानी यांनी हा सगळा सीडीआर मुख्यमंत्री तसंच तेजस्विनी सातपुते यांच्याकडे पाठवलेला आहे। त्याचप्रमाणे डीजी ऑफिसला सुद्धा पाठवला आहे।